आता मी येंदे वहिनींकडे जाणार आहे आणि यंदाच जाणार आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप गर्दी आहे टिळकनगर चेंबूरमध्ये, म्हणून वहिनींकडे जायला उशीर होऊ नये म्हणून लपतछपत चाललेलं आहे. वहिनी नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव कविता संतोष शेंदे. माहेरचं नाव? कविता वसंत फापाळे. आता द्या ओळख करून. हे माझे मिस्टर नमस्कार. संतोष गंगाराम येंदे. हे माझे सासूबाई नमस्कार. रघुबाई येंदे. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. त्या माझ्या नंदेच्या सासूबाई. नमस्कार. ही माझी छोटी नणंद. बर. त्या माझ्या मोठ्या नणंद. बर. ही माझी मोठी मुलगी बर बर. तन्वी. ही माझी आई. नमस्कार. ही माझी भाऊजाई हो हो. आणि हा माझं छोटं पिल्लू. वा. हो. चला आणि आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. बालपण काय धमाल? मस्त मजा भरपूर. तुम्ही कधी दादागिरी केलीत का? भरपूर. म्हणजे कशी काय? मी शाळेत असताना खूप मुलांना मारलेलं आहे, खूप मस्ती केलेली आहे. का? तुम्ही का मारायचं मुलांना? मुलांनी कधी मुलींची छेडछाड काढली तर मी खूप मारायचे. कारण की माझं ॲक्च्युली मुलींच्या शाळेत शिक्षण झालेलं आहे आणि आमच्या शाळेच्या बाजूलाच मुलांची शाळा होती आणि त्याच्यामुळे मी ती मुलं ज्यावेळेस मुलीनं माझ्या एका मैत्रिणीला एकदा छेड केली होती, मी त्याला खूप मारलं होतं. खूप म्हणजे मनसोक्त मारून घेतलं होतं त्याला. कुठे? त्यांच्या कॉलेज? शाळेतच. मी 8वीत असताना हा झालेला आहे. मग तुमची भीती वाटत असेल सगळ्यांना? खूप. सगळेजण घाबरायचे, सगळ्या मुली घाबरायच्या मला. पण हा दरारा कशामुळे आला एवढा? मी दादागिरीच करायची खूप. अरे देवा. खरंच. मग आता घरात शांत असता की नाही? नाही, आता लग्न झाल्यानंतर खरंच खूप शांत झाली. शांत झालात का? पण हे मिस्टरांना माहिती होतं तुमचं प्रेम विवाह की? नाही, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कुठे भेटलात तुम्ही? आम्ही यांचे मामा आहेत, त्यांनी आमचं लग्न जमवलं. कुठे भेटले होते दोघे? ते ओतूरला. आम्ही गावी लग्न झालं. मग मिस्टरांना हे कळलं की नाही तुमची आधीची मारामारी? नाही, त्यांना मी अजून कधी काही सांगितलं नाही. आता कळेल ना? हो, ते तर आहेच. आता कळलं त्यांना? अजून कुणालाच माहित नव्हतं, आता सगळ्यांना कळालं. अरे बापरे. पण या एरियात माहिती असेल सगळ्यांना? नाही, इथे सगळ्यांना शांत आहे. पुण्याला सगळ्यांना माहिती आहे. पुण्याला दादागिरी करायची सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एकदम स्त्री शक्ती तुमच्यात यायची वहिनी. हो ना? हो, नक्कीच. बोलवा त्यांना. आहो. नमस्कार. नमस्कार. वहिनींचा स्वभाव लहानपणी असा तापट होता, आक्रमक होत्या वहिनी. हो. हे तुम्हाला माहिती नव्हतं म्हणे? लग्न झाल्यानंतर माहित पडलं. काय स्वभाव तो की तापट आहे म्हणून? तापट. अजून आहे तसा? अजून आहे ना. तसं आहेच का? काय वहिनी तुम्ही म्हणता आता लग्नानंतर मी शांत असते? त्या मानाने शांत झाले. तिथं जेवढं करत होते एवढं करायला जमत नाही आता इथे. नाही जमत? बरं, तुम्ही वहिनींचे हट्ट पूर्ण करता की नाही? 50%. 50%. मग ते त्यावेळी रागावतात आणि काय चिडतात वगैरे का? म्हणजे काय? आबोला धरतात. आबोला धरतात. ते लहानपणापासून ते जाणार नाही सोय. जो स्वभावातलं जाणार नाही. पण वहिनी आता काहीतरी बदलायला पाहिजे इतक्या वर्षानंतर. माझे मग हट्ट पण पूर्ण व्हायला पाहिजे. पण आता लग्नानंतर तुम्ही असे एकत्र फिरायला गेले, थोडेफार तरी हट्ट पूर्ण व्हायला पाहिजे. पण करतील ना ते? 50% झालेत. 50% राहिले. 50% राहिले. तेव्हा 50% आहेत. कमी करेल ना. किती वर्ष लग्नाला? 8 वर्ष. 8 वर्षात 50% झालेत. आणखी 8 वर्षात 50 होतील. 16 वर्ष लागतील आणखीन वहिनी. मला असं दिसतंय की ते खूप शांत स्वभावाचे आहेत. हो, खूप शांत आहे. मी किती वेळा बोलले ना, ते असे पडून राहतील, काहीच बोलणारच नाही आणि वैताग आला तर निघून जातील घरातून. बाकी काय? बरोबर आहे ना. मग वहिनी तुम्ही सांगा की ते जर घरातच राहावे असं वाटतं सुद्धा नाही बोलणार. मग अशा वेळेला तुमचा जर स्वभाव थोडा शांत झाला तर आणखीन मला असं वाटतं की आता जिथे आहात तुम्ही त्याच्यापेक्षा खूप प्रगती तुमच्या घराची होऊ शकेल. नक्कीच होईल. मग आता ठरवलं आजपासून? हो. नुसतं ठरवायचं नाही वहिनी, ते आचरणात आणायचं. हो, नक्कीच. नक्की ना? हो. काय बरं वाटतं का? एकदम बरं वाटतं. तुम्ही पण खुश व्हाल ना? भरपूर. लगेच? नाही बघा वहिनी, तुमचे 50 नाही 100% हट्ट सुद्धा लगेच पूर्ण होतील. पण त्या प्रत्येक गोष्टीवरती आक्रमण किंवा आक्रमकता हेच उपयोगाचं नाही. थोडंसं प्रेमाने सबुरीनं घ्या. हा, नक्की. चला आता मी प्रश्न विचारतो दोघांना. तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, किचनच्या मांडणीमध्ये जर्मनचे किती डबे? म्हणजे हिंडालियम काय म्हणतात काय? जर्मनचे 2 आहेत. जर्मनचे 2 आणि ॲल्युमिनियमचे 2. एकूण डबे किती? एकूण 9 डबे मोठे. हे उत्तर चुकलं. किचनच्या मांडणीमध्ये जर्मनचे 10 डबे आहेत, त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. तुम्ही सांगा मिस्टरांचा आवडता गोड पदार्थ कोण? गुलाबजामुन. अरे वा, अभिनंदन.
हाच आवडतो ना? गुलाबजाम. हा मग चेहऱ्यावरती आलं नाही ते गुलाबजाम. बरं आता तुम्ही सांगा, वहिनींना कोणत्या रंगाची साडी आवडते? पिवळा. पिवळ्या. नाही, मोरपिशी कलर. मोरपिशी आणि त्यामुळे एक उत्तर बरोबर आलं, 2 उत्तरं चुकली. बरं आता वहिनी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, पण त्यामध्ये एकही इंग्लिश शब्द आला तर बक्षीस जाईल. हा बर. वहिनी तुम्ही राहता कुठे आता? चेंबूरला कुठे? टिळकनगर. आणि शाळा तुमची कुठे होती? माझी शाळा साधना पुण्याला. मग इथून पुण्याला कसे जाता तुम्ही? जाता की नाही माहेरी कधी? मी जाते. अच्छा. आणि मग तिथे गेल्यानंतर काय? पुणे स्टेशनला भाऊ घ्यायला स्टेशन येतो. का? हां. बरं. भाऊ घ्यायला येतो. मग हडपसरला आम्ही राहतो. पुणा स्टेशन. ओके. अच्छा, स्टेशन का? बरं, धन्यवाद. आणि हे बक्षीस गेलं. इंग्लिश एकही शब्द येता कामा नये असं मी म्हटलं होतं, आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. पण एक उत्तर बरोबर आलेलं आहे मगाशी. त्यामुळे वहिनी तुमच्या घरात ही आता लक्ष्मी आलेली आहे. भेटूया परिवाराला. नमस्कार. आता यांच्यापैकी कोण कोण आहे म्हणालात? ह्या कोण आहेत पुढे उभ्यात त्या? माझी मोठी नणंद आहे. मोठी नणंद आहे. हो. तुम्हाला माहिती होतं का यापूर्वी तापट होतं ते? नाही, नंतर कळलं? लग्नानंतर कळलं. कसा आहे स्वभाव त्यांचा? सगळ्यांना मिळून मिसळून घेते. हो. बरं, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल तर वहिनी कोणती करा? ते खूप लेट येतात. लेट येतात? खूप लेट. काय हो, का लेट येतात तुम्ही? काय कामानिमित्त उशीर होतोय. उशीर होतो, कळलं वहिनी, कामानिमित्त. हो, पण 12, 1 वाजतात. मग ती छोटी मुलगी आहे, ती पण पप्पांशिवाय जेवत नाही आणि मी पण नाही. मग 11, 1 कधीही वाजतात जेवायला. आता जरा लवकर कधी या. कधी उपास हो, नक्की. हा बघा, ते प्रयत्न करणार आहे. 50% बदली आलं, 50% आमची पण बदली होती. सगळं 50%वर कसं आहे हो? सगळं 50%वर आहे हो, तुमचं. अजून 50% राहिले, पण 50% राहिले. बरं, तुम्ही वहिनींबद्दल तक्रार करायची तर कोणती? चिडती जाम. तेवढंच? हो, बाकी सगळं काहीच नाही. बाकी काहीच? काहीच म्हणजे सगळं. तेवढं एकच आहे, ते बदललं पाहिजे वहिनी. नक्कीच बदलली. नक्की वहिनी बदलणार. वहिनीला शुभेच्छा आहेत. आणि सगळ्यांकडे कागद दिलेत ना मी, वाचून दाखवा शब्द. नजर. नजर. डोंगर. दरी. कोल्यांवरी. हा, कोल्यांवरी. रस्ते. म्हणा गाणं. गाणं आहे बघा, त्यामध्ये ते 3 शब्द आहेत. एक विराई तू डोंगरावरी, मोठ्याने. नजर आहे तुझी कोळ्यावरी. म्हणा. एक विराई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्यावरी. अभिनंदन. जोरदार टाळ्या वहिनींसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वहिनी आता राग कमी करणार आहेत. नक्की. एकवीर आईला प्रार्थना करतो की राग लवकर शांत होऊ दे आणि ही लक्ष्मी वहिनींच्या घरात राहू हो, दे. नक्की. अभिनंदन वहिनी. बघूया कोण जिंकणार पैठणी.